सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये वर्तमान महावीरांनी सांगितलेल्या काही तत्वांमध्ये एक तत्व होतं अनेकांतवाद हा त्यांचा सिद्धांत आहे। या सर्व तत्वांचा अभ्यास करत असताना त्यांनी एक सिद्धांत मांडला अनेकांतवाद। अनेकांतवाद या शब्दाचा अर्थ आहे सत्याचा शोध। सत्याचा शोध घेणे गरजेचे आहे। वैदिक धर्मामध्ये कित्येक ग्रंथ आत्म्याबद्दल बोलतात पण आत्म्याबद्दल बोलत असताना या आत्म्याचं खरोखर नेमका आत्मा आहे कुठे, असतो कसा आणि तो शरीरामध्ये कसा वास करतो याच्याबद्दल खूप साऱ्या महावीरांनी खूप साऱ्या महान पुरुषांनी ऋषी मुनींनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण याचा अर्थ आतापर्यंत कोणालाही लागलेला नाही। आत्मा नेमकं कुठून येतो काय येतो प्रत्येकाने आत्म्याला वेगवेगळे नाव दिली। कोणी विशेषतः गौतम बुद्धांच्या ज्या बुद्ध धर्मामध्ये आहे त्यांनी आत्म्याला चेतना म्हटलं। काय म्हटलं? चेतना। एक प्रकाश जसा असतो एखाद्या बल्बमध्ये प्रकाश शिरल्यानंतर तो बल्ब प्रकाशित होतो सेम तसाच आत्मा आहे एक चेतना आहे जी आपल्या शरीरामध्ये तिला प्रवेश केल्यानंतर काय होतं आपण प्रज्वलित होतो। तसंच त्यांचा अनेकांतवाद हा सिद्धांत होता जो सत्याचा शोध घेणारा सिद्धांत आहे। नेमकं सत्य काय ईश्वर हे सत्य आहे का याचा देखील शोध घेण्याचा सिद्धांत म्हणजे अनेकांतवाद त्यांचा सिद्धांत आहे। या सिद्धांतामध्ये त्यांनी अंत या शब्दाचा अर्थ पैलू असं सांगितला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आपण एकाच पैलूचा अभ्यास करून एखाद्या विषयाचा एखाद्या पैलूचा अभ्यास करून एखाद्या बाजूचा अभ्यास करून तो संपूर्ण विषय समजून घेऊ शकत नाही तर त्यासाठी वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं। याचमध्ये त्यांनी सांगितलं सहिष्णुतेचा धर्म म्हणजे आपण काय केलं पाहिजे रे दुसऱ्यांविषयी मनामध्ये सहिष्णुता बाळगली पाहिजे। आपण दुसऱ्यांविषयी काय बाळगली पाहिजे मनामध्ये सहिष्णुता मोठेपणा ऐका ना ब्राह्मण वर्ग होता एक समाजामध्ये कोणता वर्ग होता रे ब्राह्मण। त्यानंतर शूद्र वैश्य आपण हे वर्ण बघितले 4 वर्ण ठीक आहे आमच्या वाड्यामध्ये आपण 4 वर्ण पाहिले या वर्णामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं काय सांगितलं होतं की हे 4 वर्णामध्ये सगळ्यात वरचा वर्ण ब्राह्मण पण वर्ण हे काय म्हणतात वर्ण हे कशावरती अवलंबून नाही रे कसे घामाघूम त्याचा जन्म कुठे झाला याच्यावरती अवलंबून नाही तर त्याच्या चारित्र्यावर अवलंबून आहे। त्याचं चारित्र्य कसं आहे याच्यावरून त्याचा वर्ण ठरणार आहे असं त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये सांगितलं। उत्तम चारित्र्यावरती त्यांचा मोठेपणा वर्णावर नाही तर उत्तम चारित्र्यावरती ठरतो। स्त्रियांना संन्यासाचा अधिकार पहिल्या काळामध्ये चूल आणि मूल एवढंच फक्त स्त्रियांसाठी ठेवलेलं होतं। वैदिक धर्मामध्ये स्त्रियांचं महत्व खूप कमी होतं या जैन धर्मामध्ये स्त्रियांना देखील संन्यास घेण्याचा अधिकार त्या स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार मिळाल्यामुळे काय झालं रे स्त्रियांना पण पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळालं समाजामध्ये ठीक आहे। आणि त्यांनी सांगितलं की प्राणी मात्रांवर दया करा सर्वांविषयी आपल्या मनामध्ये स्नेह असू द्या आणि जगा आणि जगू द्या हे अहिंसेच्या तत्वामध्ये बसतं जगा आणि जगू द्या। पैलू म्हणजे अंत पैलू म्हणजे एखादी बाजू एखाद्या विषयाची एखादी बाजू म्हणजे पैलू कळलं?